ट्रस्ट आहे पण मग इथं लोकल प्लेस आहे ना, सर्वजण येतात, सर्वजण हे करतायत ना. आपलेच बौद्ध बांधव अगरबत्ती लावतात, पूजा करतात. तर सर्वांना जय भीम, स्वागत करतो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर भावांनो, आपण आहोत टाकळ घाटमध्ये. टाकळ घाटामध्ये जे इत्तू बाबा आहेत त्यांच्या परिसरामध्ये आपण बौद्ध विहार कव्हर केलं. आपण आता जातो आहे ज्या कामासाठी आपण इथं आलेलो आहे, आपण त्याच्याकडे वळतो आहे. हा बघू शकता, हे माझ्या पाठीमागे हे बौद्ध विहार आहे, ठीक आहे. आणि हा दुसरा रस्ता आहे जो की मंदिराकडे जातो, ठीक आहे. आणि भाऊन एवढंच नव्हे तर ह्या मंदिरामध्ये 98% आपले बौद्ध बांधव आहेत, ठीक आहे. ते या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येतात. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956ला बुद्धांनी धम्म दिला, पण त्याचा ह्या लोकांना विसर पडला आहे. आणि आपले समाज बांधव या ठिकाणी लाखोची संख्येने दिसतील तुम्हाला, ठीक आहे. या ठिकाणी मन्नत मागण्यासाठी व मनातील काही इच्छा पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी नारळ, फुलं वगैरे घेऊन येतात. बघू शकता. हा आहे मंदिराचं एंट्री. बघू शकता भावांनो, अशा प्रकारे आहे. आणि इथे जे तुम्हाला बसलेले दिसतात का, हे आपले समाज बांधव बरं का, हे सर्व आपलेच आहेत. हे बघू शकता भाऊन, आपण हे मंदिराजवळ आलेलो आहे. आणि इथं आहे इत्तू बाबाची मूर्ती. म्हणजे इथं हे काढायला परमिशन नाही का? हां, परमिशन नाही भाई इथं काढायला. परमिशन घेतलं का? नाही नाही, विचार आहे. जय भीम सर. नका करू. नाही, फक्त परिसर घेतोय मी, दुसरं काय नाही. मी गुजरातवरून आलो आहे फक्त बघण्यासाठी. परिसराचं जेव्हा काही घ्यायचं असतं तर त्याची संस्थेची परवानगी घ्यावं लागेल. ही संस्था आहे, ही बॉडी आहे, ही ट्रस्ट आहे. नाही, ते मान्य आहे मला, पण आता इथं बघतोय मी. लग्नाचे तुम्हाला घेता येतात, पण हे ट्रस्टमध्ये जरा थोडंसं विचारलं पाहिजे एक शब्द. नाही, तिथं काय लिहिलेलं नव्हतं की तुम्हाला कशासाठी पाहिजे. माझं चॅनल आहे यूट्यूबला. कशाला कोणतं तुम्ही मी काय करतोय, घरात येऊन आम्ही घेऊ शकतो. पण दादा घर नाही की हे लोकल प्लेस आहे. ट्रस्ट आहे पण मग इथं लोकल प्लेस आहे ना, सर्वजण येतात, सर्वजण हे करतायत ना. तुम्हाला परवानगी दिल्याशिवाय असं नका करू तुम्ही. नाही, परवानगी म्हणजे मी काय वाईट फायदा नाही, मी काय वाईट गोष्टी थोडी रेकॉर्ड करतोय. मी चांगल्या गोष्टी रेकॉर्ड करा, वाईट गोष्टी रेकॉर्ड करा. वाईट असतील तर आम्ही दुरुस्त करू ना. तेच म्हटलं, मी का वाईट थोडी रेकॉर्डिंग करतोय बाबा, चांगल्या. परवानगी घेऊ नये असं नाही आहे. कालच याची मीटिंग झाली पोलिसांची इथे, SDPO वगैरे सगळे. अच्छा, समजलं का? असं परवानगी घेऊन करा ना, असं काय. बरं, ठीक आहे, काय हरकत नाही. मी काय फक्त बौद्ध विहार घेतलं. दादा, आम्हाला काय करायचं ते आम्ही घरी सकाळ संध्याकाळ 2 टाइम पूजा करणारे लोक आहोत. बरोबर. पण कुठलेही नियम असले पाहिजे. कोणी यायचं घेऊन असं थोडी. नाही, ते आहे ते. तर भावांनो, त्यांनी मला मधून बाहेर काढलं आहे. त्यांना कळालं मी कशासाठी आलो, कशासाठी नाही, आणि माझा उद्देश काय आहे, ठीक आहे. पण ते चुकीचं आहे. तुम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्धांच्या धम्मामध्ये एका दुसराच मिसळ होत आहे, हे चुकीचं आहे की. आणि या ठिकाणी जरी बघितलं तुम्ही तर असे असंख्य फोटो बनवले दिसतील. हे बघा, अरे काय चालू आहे इथं, पूर्ण मिसळ आहे की. हे पूर्ण चुकीचं आहे. आणि हे आता येणाऱ्या काही दिवसामध्ये कळेलच, कारण की हा मुद्दा फार मोठा आहे, लहान मुद्दा नाही आहे. आणि यांनी मला लगेच, त्यांना कळालं की मी रेकॉर्डिंग वगैरे घेतो आहे, तर त्यांनी मला लगेच बाहेर काढलं आहे, मध्ये येऊ दिलं नाही. तर हा पूर्ण परिसर आहे, बघू शकता.
रेकॉर्डिंग होती, रेकॉर्डिंग मंदिराची. बघू शकता भावनो, हाच परिसर आहे आणि या परिसरामध्ये तुम्हाला तथागत गौतम बुद्ध व बाबासाहेब आंबेडकर यांच्या मधोमध या महाराजाचा सुद्धा फोटो दिसेल. मोर्चात फोटो दिसल ना रेखाटीत करून राहिले. तर भावांनो, मी बाहेर उभा आहे कारण की मला मध्ये एंट्री देण्यात झालेत, कारण की कॅमेरा वगैरे बघितला तर म्हणे तुम्हाला एंट्री नाही, कारण की हा मुद्दा पार आग लावतो सध्याला. बघू शकता संपूर्ण लोक दर्शनासाठी येत आहेत. हे बौद्धविहार आहे, हे बौद्धविहार आहे आणि याच्यामधूनच तिकडं त्या महाराजाकडे जाण्याचा रस्ता आहे. ठीक आहे. आणि आता आसपासचे दुकानदारसुद्धा रेकॉर्डिंग काढून देत नाही आहेत, कारण की आमचं दुकान दाखवू नका म्हणतात. तर भावांनो, फार म्हणजे गंभीर परिस्थिती या ठिकाणी तथागत गौतम बुद्धांच्या बाजूला त्या महाराज ठेवला आहे, बाबासाहेबांच्या बाजूला तो महाराज ठेवला आहे. आता त्या बाबांचं स्थान काय आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं वर्चस्व झालं आहे का? मला समजत नाही. आपला समाज का बरं इतका बिंडोक झाला आहे, इतका नालायक कशामुळं झाला आहे, मला समजत नाही. बघू शकता भावांनो, हा परिसर आहे, बघू शकता. आता यांनी मला मधून हाकललं आहे, मला मध्ये येऊ देऊ न लागले ते. हाच तो परिसर आहे भावांनो. तर भावांनो, या ठिकाणी फार गंभीर परिस्थिती आहे, इथं फार मिसळ झालेली आहे. तर आता इथून मध्ये तर जाऊ द्या ना मला ते, पण जाऊया समोर, बघूया का असेल तर, नाही तर इथून निघतो. आता हा मेन एंट्रीद्वार आहे. बघू शकता भावना, हे ते स्थळ आहे. इथं सर्व आपले बौद्ध बांधव येऊन पूजा अर्चना करतात, अगरबत्ती लावतात. अरे काय चाळी लावली तुम्ही, हा पूर्ण मिसळ केलीत भाड खाऊच्या. हो, लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला. बघू शकता हे पूर्ण आपले समाज बांधव आहेत बरं काय सर्व. इथे येणार प्रत्येक व्यक्ती आंबेडकरवादी आहे आणि इथे बिना अकलीचे लोक दर्शनाला येतात. बघू शकता. तर भावांनो, निघतो इथून, कारण की मला तर मंदिरामध्ये जाऊ द्या ना झाले ते. आणि आसपासचे लोक जरी बघतायत मला शूट करताना, तरी कोणी धाडस करत नाही की कॅमेऱ्यामध्ये येऊन बोलावं. आणि मी ज्यांना प्रयत्न करतो बोलण्याचा, ते दूर पळून जात आहेत. कारण कशाची भीती काय माहिती. बघू शकता असं लाखोच्या संख्येने लोक आलेत. ठीक आहे. 2 तारखेला अजून भरपूर लोक येणार आहेत आणि पूर्ण आंबेडकरवादी आहेत पूर्ण.